नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 4 महिन्याचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्याला 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2024 या दिवसाचे सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, येणारे तुमच्या परीक्षेसाठी फार महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ही किती टक्के आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 28। तर मित्रांनो, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ही 28% आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याला नवीन नाव हे काय आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, अहिल्यानगर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मशिदीचे अनावरण हे कोणत्या देशाने केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, सौदी अरेबिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, फेब्रुवारी 2024 मध्ये किरकोळ महागाई दर हा किती होता? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 5.9%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, चिपको आंदोलनाचा उगम हा कोठे झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, उत्तराखंड येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, अमेरिकेतील डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये कोणत्या प्राण्याच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, डुक्कर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, डिसेंबर 2023 पर्यंत एकूण ठेवीमध्ये खाजगी क्षेत्रातील बँकांचा वाटा हा किती टक्के आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 34%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, फुलबहादूर या मागी कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर हे कोणी केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, अभय के। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, प्रादेशिक ग्रामीण बँकेची RRBS स्थापना ही कोणत्या वर्षी झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 1975। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोण आयर्लंड देशाचे सर्वात युवा पंतप्रधान हे ठरले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, सायमन हॅरिस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, 2022 आणि 2023 या वर्षासाठी किती कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 92। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, लक्ष्मीकांत देशमुख। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, एकूण उलाढालीच्या क्रमवारीत भारतीय कंपनी इफ्को कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 72। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, जगाच्या पातळीवरच्या आर्थिक कृती दलांनी कोणत्या देशाला करडे यादीतून वगळले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, UAE। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, भारतातील किती हजार कृषी पतसंस्था डिजिटल करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 65,000। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, मूल दत्तक घेणे हा मूलभूत अधिकार नाही असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, दिल्ली न्यायालयाने। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे, ते महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री होते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 12वे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18,
कोणत्या देशाचे माजी फुटबॉलपटू आंद्रेयास ब्रेमा यांचे निधन हे झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 जर्मनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्यातील एकूण राजकीय पक्षांची संख्या ही खालीलपैकी किती झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 396. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल हा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 गुजरात या राज्यात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्म गार्डियन हा युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 राजस्थान येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन हे कोणत्या राज्यात झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ओडिसा या राज्यात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा हा कोणत्या देशात आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अमेरिका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. जगात अमेरिका देशात सर्वाधिक किती टन सोन्याचा साठा आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 8133. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भारतात एकूण किती टन सोन्याचा साठा हा आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 803 टन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर कोठे उभारण्यात येत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 जामनेर येथे. प्रश्न क्रमांक 27 आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 85. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. देशातील सर्वात मोठ्या T50 या जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे बोगद्याची लांबी ही किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 12.77. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 21 फेब्रुवारी रोजी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. नवीन बांधलेले नौसेना भवन भारतीय नौदलाचे मुख्यालय हे खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 दिल्ली येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. भारत देशाची आयात फेब्रुवारी महिन्यात किती अब्ज डॉलरवर झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 60.1. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. फेब्रुवारी महिन्यात भारताची सेवा क्षेत्राची निर्यात ही किती अब्ज डॉलरवर गेली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 32.35 अब्ज डॉलर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. भारताची फेब्रुवारी महिन्यात सेवा क्षेत्राची आयात ही किती अब्ज डॉलरवर झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 15.39 अब्ज डॉलर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. 2022 ते 23 या आर्थिक वर्षात भारत आणि ग्रीस यांच्यातील व्यापार किती कोटी डॉलरवर गेला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 195 कोटी. प्रश्न क्रमांक 36 आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने अवकाश क्षेत्रात किती टक्के FDIला मंजुरी दिली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 100%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37.
महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 हेलेन यांना. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. फेब्रुवारी महिन्यात देशाच्या पेट्रोलियम उत्पादनाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 5.8%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. भारताच्या देशांतर्गत हवाई वाहतुकीमध्ये फेब्रुवारी महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 4.8%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 41 आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद ही झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 6.21 लाख. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. 12,000 T20 धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू हा कोण आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रातील सर्व शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम हा राबविला जाणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आनंददायी शनिवार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. 17व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अहमदनगर येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. ICCने क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक हा नियम कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 1 जून 2024 रोजी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. इंडियन मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024मध्ये 2 सुवर्ण पदके कोणी जिंकली आहेत? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 नाहीद दिवेचा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. केंद्र सरकारची वित्तीय तूट किती लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 15. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अनंत नागेश्वरन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. कोणत्या संस्थेद्वारे एप्रिल-मे महिन्यात स्टार्ट 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 इस्रो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. SBIच्या अहवालानुसार भारताचा दरडोई GDP प्रथमच किती लाख रुपयांच्या वर गेला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 2 लाख रुपयांच्या वर गेला आहे. प्रश्न क्रमांक 51 आहे चीनने देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पात किती टक्के वाढ केली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 7.2%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. चीनचा संरक्षणावरील खर्च एकूण किती अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 232. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्र राज्यात गोवंशाची एकूण संख्या ही किती आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1,39,00,000. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर हा मिळाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 सांगली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच कोणत्या देशात पार पडले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 बेल्जियम येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56.
भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसच्या अत्याधुनिक आवृत्तीची यशस्वी चाचणी ही कोठे घेण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 बंगळुरू येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 तेलंगणा येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. हैदराबाद येथे आयोजित जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 द्रौपदी मुर्मू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. ICCने 2024-25च्या हंगामासाठी जाहीर केलेल्या 12 पंचच्या यादीत कोणत्या एकमेव भारतीयाचा समावेश आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नितीन मेनन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्र राज्यात मनरेगाच्या मजुरी दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 8. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावाने पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 डॉक्टर अनिल गजबिये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद कोणत्या देशात बांधण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 सौदी अरेबिया येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. इंडिया TB अहवाल 2024 नुसार 2023मध्ये देशात एकूण किती TBचे रुग्ण हे होते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 21.3 लाख. प्रश्न क्रमांक 64 आहे इंडिया TB अहवाल 2024 नुसार 2023मध्ये TB मृत्यूदर हा किती लाख होता? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 3.2 लाख. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. जागतिक जल दिन हा कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 22 मार्च रोजी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. इंडियन बॉक्स असोसिएशन IBAचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 MV राव. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. 30 मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 राजस्थान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 30 मार्च. प्रश्न क्रमांक 69 आहे अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून जारी करण्यात आला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 UNEP. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 24 मार्च रोजी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. देशात अरुणाचल प्रदेश आणि नागालँड राज्यात मनरेगा अंतर्गत सर्वात कमी किती मजुरी दर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 234. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 2022मध्ये जागतिक स्तरावर उत्पादित अन्नाच्या किती टक्के अन्न वाया घालवले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 18%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. SBIच्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या GDP वाढीचा दर हा सर्वात जास्त राहिला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 74 आहे मोहम्मद मुस्तफा यांची
कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 फिलिस्तीन येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. ब्राझील देशातील रिओ डी जेनेरो येथे दशकातील सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ही झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 62.3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 126. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77. जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशाच्या यादीत कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 फिनलँड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. चिली देशात भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती ही करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अभिलाषा जोशी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79. टी आर्मस्ट्रॉंग जॉन्सन यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 क्युबा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80. लिओ वराडकर यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 81. मुंबई आयोजित करण्यात आलेल्या लॉजिस्टिक्स इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 रमेश बेस. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 82. केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरी दरात किती टक्के वाढ केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 4 ते 10. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्र राज्यात मनरेगाच्या मजुरी दरात किती रुपयांची वाढ झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 24. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. मनरेगा अंतर्गत नवीन मजुरी दरानुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिदिन किती रुपये मजुरी मिळणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 297. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85. देशात कोणत्या राज्यात मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर सर्वाधिक आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 हरियाणा येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. देशात मनरेगा अंतर्गत हरियाणा राज्यात सर्वाधिक किती रुपये मजुरी दर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 374. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 87. SBIच्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात महाराष्ट्र राज्याचा GDP वृद्धी दर हा सर्वाधिक किती टक्के राहिला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 8.1%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88. SBIच्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या दरडोई उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गुजरात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 89. नुकतेच सुनील नरेनने 500 T20 सामने खेळून पूर्ण केले आहेत. तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 वेस्ट इंडिज. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू सुनील नरेन हा 500 T20 क्रिकेट सामने खेळणारा जगातील कितवा खेळाडू ठरला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 चौथा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. लॉजिस्टिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2
मुंबई येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 92. महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 मराठा या समाजाला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 93. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 72. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94. कोणत्या राज्यात पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96. शहबाज शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड होणार आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 97 आहे देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारे बोट धावणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 शरयू नदीवर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या कोणाचा समावेश हा झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 प्रिशा चक्रवर्ती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 99. कोणाच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100. खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात जुने कोणते कृष्णविवर शोधले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 GNZ11. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 101. मृत्यूनंतर अवयव दान करण्यात कोणते राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 राजस्थान राज्य. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 102. मृत्यूनंतर अवयव दान करण्यात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 द्वितीय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 103. संसद सदस्य सुधारित निधी प्रवाह प्रक्रियासाठी कोणते मोबाईल ॲप हे लॉन्च केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 ई साक्षी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 104. आसाम राज्याच्या सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार 2023-24साठी कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 रंजन गोगोई. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 105. भारतातील प्रमुख उद्योग समूह टाटा समूहाचे भाग भांडवल कोणत्या देशाच्या GDPच्या पुढे गेले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पाकिस्तान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 106. भारतीय उद्योग समूह टाटाचे भाग भांडवल देशात सर्वाधिक किती लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 30. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 107. जगात कोणत्या कंपनीचे भाग भांडवल हे सर्वात जास्त आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मायक्रोसॉफ्ट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 108. जगात सर्वाधिक भाग भांडवल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे किती लाख कोटी रुपये आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 259 लाख कोटी रुपये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 109. भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता किती गिगावॅट आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 637. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 110. भारतातील हरित ऊर्जा क्षमता किती मेगावॅटिक आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1,35,000. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 111. भारत किती वर्ष 2.25 लाख मेगा सामने 13 हरित ऊर्जा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2027. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारतीयांच्या उपप्रमुख पदाचा पदभार हा कोणी स्वीकारला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 उपेंद्र द्विवेदी. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओला भेटूयात.